हॅलो एव्हरीवन, नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ॲस्ट्रो सायन्स अभी. तर आज मी तुम्हाला मॅच मेकिंगबद्दल एक युनिक टेक्निक शिकवणार आहे. तर ही एक जेमिनी पद्धत आहे. ह्यामध्ये अरुडा पदांचा वापर करून आपण परफेक्ट मॅच मेकिंग आहे की नाही हे जाणून घेऊ शकतो. एखादं मॅरेज कपल असो किंवा एखादं लव्ह रिलेशनशिप जे मॅरेज कपल्समध्ये कन्वर्ट होणार आहे की नाही ह्याबद्दलची एक थोडीफार कन्फर्मेशन आपल्याला ह्या पद्धतीतून मिळू शकते. मॅच मेकिंगसाठी भरपूर सारे टेक्निक्स आहेत, त्यापैकी ही एक आहे. परंतु ह्याचा रिझल्ट हा अराऊंड 100% आत्तापर्यंत आलेला आहे. तर ही टेक्निक कशा प्रकारात तुम्ही चेक करू शकता, तर त्यासाठी दोघांचेही चार्ट्स घ्यावे. चार्ट्स घेऊन दोघांचेही अरुढापद कॅल्क्युलेट करून घ्यावं. अरुढापद ज्या हाऊसमध्ये येत आहे त्या हाऊसमध्ये असलेली साईन, त्यांचा लॉर्ड प्लस कालपुरुषाप्रमाणात कोणत्या हाऊसमध्ये अरुढापद गेले त्या पर्टिक्युलर हाऊसची कालपुरुषाप्रमाणातली साईन आणि त्याचा लॉर्ड हे नोट डाऊन करून ठेवावं. व हेच अरुढापद हे पर्टिक्युलर स्पाऊसच्या कुंडलीमध्ये, जी अपोजिट सेकंड कुंडली असते त्या कुंडलीमध्ये, स्पाऊसच्या कुंडलीमध्ये त्यांच्या असेंडंटमध्ये ती पर्टिक्युलर साईन येते अथवा त्या साईनचा लॉर्ड येतो. पर्टिक्युलर तुमच्या अरुढापद आलेले त्यांचा साईन असेल किंवा त्यांचा लॉर्ड असेल किंवा कालपुरुषाप्रमाणात आलेली साईन किंवा लॉर्ड किंवा ती पर्टिक्युलर हाऊसचा जो लॉर्ड आहे, आपला स्पाऊस आहे, त्याच्या कुंडलीच्या असेंडंट लॉर्डसोबत कंजंक्ट मिळेल. तर ह्याबद्दल आपण काही एक्झाम्पल देखील पाहूया. तर ही एक कुंडली आहे जी कर्क लग्नाची आहे. कर्क लग्न ह्याचा आपण अरुढापद आधी कॅल्क्युलेट करून घेऊया. तर कर्क लग्नासाठी चंद्र हा त्याचा हाऊस लॉर्ड आहे. 3 हाऊस पुढे जाऊन बसला आहे. तर अरुढापद कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला 3 हाऊस परत पुढे जावे. तर फर्स्ट, सेकंड, थर्ड. मग आपला अरुढापद हा वृश्चिक लग्नाचा मिळतो आहे. तर आपल्याला मिळालेल्या कोणत्या गोष्टी आहेत, तर पहिली गोष्ट आहे की आपल्याला वृश्चिक लग्न मिळाले. तर वृश्चिक लग्न लिहून घ्यावं. वृश्चिक रास मिळाले. तर आपण पहिल्यांदा वृश्चिक रास लिहून घ्यावी. त्यानंतर वृश्चिक राशीचा राशीस्वामी येतो मंगळ, तो लिहून घ्यावा. कालपुरुषाप्रमाणात 5th हाऊस हा सिंह रास म्हणजे लिओ साईन ही गवन करते. तर लिओ साईन म्हणजे सिंह रास लिहून घ्यावी व त्याचा राशीस्वामी सूर्य हे लिहून घ्यावे. हे आपल्याला मिळाले टोटल 4 गोष्टी. तर ह्याच गोष्टी आपल्याला स्पाऊसच्या कुंडलीमध्ये चेक करायच्या आहेत. तर स्पाऊसच्या कुंडलीमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणात सेम की इथे आयदर मंगळ यावा किंवा वृश्चिक रास यावी किंवा इथे तुम्हाला सिंह लग्न यावं किंवा सूर्य यावा किंवा ह्याचा असेंडंट आहे, ह्या कुंडलीचा असेंडंट आहे शनी, जो मकर रास येते. तर शनीसोबत आयदर मंगळाची नाही तर सूर्याची युती झालेली असावी. अशा प्रकारात आपण पाहू शकता. तर इथे बघू शकता तुम्ही की जो मुलगा आहे त्या मुलाच्या पत्रिकेप्रमाणात अरुढा लग्न हे वृश्चिक राशीत येते. त्यामुळे मंगळ हा त्याचा प्रॉमिनंट ग्रह होतो व तोच मुलीच्या पत्रिकेमध्ये लग्नामध्ये असेंडंटमध्ये येऊन बसला आहे. त्यामुळे मुलाला मुलगी मॅचेबल आहे. पण आता मुलीला मुलगा मॅचेबल आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला मुलीच्या राशीचा देखील असेंडंटचा अरुढापद काढणं गरजेचं आहे. मुलीच्या पत्रिकेत इथे मकर रास आहे आणि मकर राशीचा राशीस्वामी शनी आहे. तर हा शनी स्वतःपासून 4 घरे पुढे जाऊन बसला आहे व शनीपासून 4 हाऊस पुढे गेल्यानंतर कर्करास मिळते. अरुढा लग्न हा स्वतःपासून सप्तमात किंवा स्वस्थानात कधीही नसतो. तर परत आपल्याला ह्यानुसार 10 घरं परत पुढे फिरून गेल्यानंतर आपल्याला मंगळ रास मिळते. मंगळाची मेष रास मिळते आणि कालपुरुषाच्या कुंडलीप्रमाणात इथे कर्करास येते. तर आपल्याला कोणकोणते मिळाले, तर एक मेष रास, मंगळ किंवा चंद्र किंवा कर्करास. तर मुलाच्या पत्रिकेमध्ये आपण पाहू शकता की कर्करास ही त्याच्या लग्नातच येते. त्यामुळे हा एक पैलू आपला आहे जो दोन्ही पत्रिकेमध्ये मॅच होतो. त्याच प्रमाणात आपण सेकंड कुंडली देखील बघू शकता. सेकंड कुंडली आहे मिथुन लग्नाची. मिथुन लग्नाचा राशीस्वामी बुध येतो व तो दशमात बसलेला आहे. त्यामुळे तिथून आपण परत 10 घरं पुढे काउंट केल्यानंतर तो सप्तमात येतो. तर मगाशीच वरील कुंडलीत सांगितल्याप्रमाणे की
असेंडंटपासून सप्तमात किंवा असेंडंट स्वग्रहामध्येच कधी त्याचा अरुढापद मिळत नाही. तर त्यामुळे आपण परत पुढे 10 ग्रह गेल्यानंतर आपल्याला कन्या लग्न मिळालं. तर ह्या प्रमाणात आपल्याला कन्या राशीचा राशीस्वामी बुध आणि कालपुरुषा प्रमाणात कर्क रास आणि राशीस्वामी चंद्र असे 4 गोष्टी मिळाल्या. तर ह्याच मुलीच्या पत्रिकेमध्ये आपण पाहू शकतो. तर मुलीच्या पत्रिकेमध्ये आपल्याला चंद्र हा त्याच्या असेंडंटमध्ये मिळतो, त्यामुळे मुलीची पत्रिका ही मॅचेबल आहे आपण असं गृहीत धरू शकतो. पण मुलीला मुलाचे आहे की नाही हे कशा प्रकारात पाहू शकतो. तर धनु लग्नाची कुंडली आहे. तर गुरु हा त्याचा राशीस्वामी येतो, मात्र गुरु हा लग्नातच विराजमान आहे. त्यामुळे आता इथून आपल्याला 10th हाऊस पुढे जायचं आहे. तर 10 ग्रह पुढे गेल्यानंतर आपल्याला बुधाची कन्या रास मिळते. बुधाची कन्या रास प्लस कालपुरुषाच्या कुंडली प्रमाणात इथे मकर रास येते. मकर रास किंवा शनी अशा आपल्याला 4 गोष्टी मिळाल्या. तर आपण पाहू शकतो की बुधाची रासच जी आहे ती आपल्याला लग्नात मिळते. त्यामुळे ह्या दोन्ही कुंडली एकमेकांना मॅच करत आहेत हे आपण एका फॅक्टरने सांगू शकतो. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही कुंडलीचं मॅचिंग करू शकतो. यामध्ये आणखीन काही गोष्टी लक्षात घेण्याजोगी अशा आहेत की जो अरुढापद असतो तो अरुढापद हा काही कुंडलींमध्ये लग्नाला एस्पेक्ट देखील करत असतो. म्हणजे सपोज जर एखाद्याचा अरुढापद शनी असेल आणि ते स्पाऊसच्या कुंडलीमध्ये शनी हा 4th हाऊसमध्ये बसून 10वी दृष्टी त्याची असेंडंटवरती येईल, त्यामुळे तशा प्रकारात तो असेंडंटला देखील दृष्टी देऊ शकतो. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हा नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याच प्रमाणात व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन टेक्निक्स मी तुमच्यासाठी घेऊन येईन. जेवढा चांगला प्रतिसाद असेल त्याच प्रमाणात मी अजून काही माझे स्वतःचे ओन रिसर्च आहेत ते मी तुमच्यासमोर नक्की घेऊन येईन. थँक्यू. स्टे ट्यून.